तुमच्या ब्लाउजची निवड चुकली तर तुम्ही नक्कीच आहात त्यापेक्षा जाड दिसू शकता। तर बऱ्याच साऱ्या अशा मैत्रिणी आहेत, बऱ्याच साऱ्या अशा लेडीज आहेत किंवा मुली आहेत, त्या काय करतात की आपली तब्येत ही जास्त असल्यामुळे साडी नेसायचं शक्यतो अवॉइड करतात किंवा टाळतात, कारण त्यांना वाटतं की साडीमध्ये आपला लुक आहे त्यापेक्षाही जाड दिसतो। तर तुम्ही हेवी वेटच्या असाल आणि जाड असाल, तुम्हाला ही साडी नेसायला अनकम्फर्टेबल वाटत असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे। हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी, माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। मी लाईफस्टाईल, फॅशन, ब्युटी, मेकअप, स्किन केअर अशा बऱ्याच साऱ्या सब्जेक्टवर व्हिडिओ हे घेऊन येत असते। जर तुम्हीही यामध्ये इंटरेस्टेड असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। चला तर मग बघूयात आपला जाडपणा हाईड करण्यासाठी आपण ब्लाउजची निवड ही कशी करावी। त्यामध्ये नंबर 1 आहे ब्लाउजचा गळा। आता ब्लाउजचा मोठा गळा हा प्रत्येकीला शोभून दिसेल किंवा प्रत्येकीला सूट होईल असं नाही, त्यामुळे ब्लाउज स्टिच करून घेताना ब्लाउजचा गळा हा तुम्ही विचारपूर्वक स्टिच करून घ्यायला हवा। तर त्यामध्ये व्ही शेप नेक, बोट नेक किंवा बॅक साइड ने असे बंद गळ्याचे नेक तुम्ही शिवून घ्या, त्याने तुमचा लुक हा नक्की स्लिम दिसण्यासाठी मदत होईल। तर ज्यांची पियर शेप बॉडी असेल त्यांना फ्रंटच्या साइडने असा चौकोनी गळा हा खूप सुंदर आणि शोभून दिसतो आणि त्यामुळे काय होतं की आपली जाडी ही हाईड होते। आता त्याचबरोबर तर व्ही नेक स्टिच करून घेतल्यावर काय होतं, आपण जर जाड असू आपले जे कॉलर बोन असतात ते विजिबल होतात। त्याचबरोबर आपला जो इथे जो भाग असतो हा आपला व्ही नेकने थोडासा नाजूक दिसण्यासाठी मदत होते। त्यामुळे तुम्ही जर जाड असाल आणि तुम्हाला ही साडीमध्ये स्लिम दिसायचं असेल तर तुम्ही व्ही नेक हा नक्की ट्राय करा, त्याने तुमचा लुक नक्कीच स्लिम ट्रिम दिसण्यासाठी मदत होईल। त्यानंतर नंबर 2 आहे ब्लाउजच्या स्लीव्ज ह्या कशा असाव्यात। आता ब्लाउजची उंची आणि ब्लाउजची डिझाइन हे आपण कसं स्टिच करून घेतो यावरती डिपेंड असतं की आपण ब्लाउज मध्ये जाड दिसणार आहोत की बारीक दिसणार आहोत। फुल स्लीव्ज मध्ये अनेक जणी ह्या बारीक दिसतात, त्याचबरोबर 3/4 स्लीव्ज मध्ये आपल्या आर्म्सला व्यवस्थित शेप मिळतो आणि आपले आर्म्स हे जास्त फुगीर दिसत नाही। मेगा स्लीव्ज, शॉर्ट स्लीव्ज किंवा स्लीवलेस स्लीव्ज हे घालणे अवॉइड करा, त्याने काय होतं की तुम्ही जाड असता आणि तुमच्या आर्म्सला म्हणजे तुमच्या दंडाला जे फॅट असतं ते विजिबल होतं आणि आणखीन जास्त त्यामध्ये तुम्ही जाड दिसून येता आणि ते अजिबातच व्यवस्थित दिसून येत नाही। तर शक्यतो तुम्ही काय करा, तुमच्या ब्लाउजच्या स्लीव्ज ह्या स्टिच करून घेताना फुल स्टिच करून घ्या किंवा तुम्ही 3/4 स्लीव्ज ही स्टिच करून घेऊ शकता। नंतर नंबर 3 आहे ब्लाउजचे मटेरियल हे कसे असावेत। तर कधी कधी काय होतं, आपण ब्लाउजचं मटेरियल जे घेतो तो एखादा कपडा जो असतो तो फुगतो आणि त्यामध्ये आपण आणखीनच जाड दिसतो, त्यामुळे शक्यतो ब्लाउज स्टिच करताना तुम्ही ब्लाउजचे मटेरियल हे फुगीर घेऊ नका। ब्लाउजसाठी नेहमी सिल्क, शिफॉन, जॉर्जेट ह्या फॅब्रिकचे मटेरियल यूज करावे। त्याचबरोबर ब्लाउजचं जे मटेरियल असतं तो जर कपडा हा चमकदार असेल तर त्यामध्ये आपल्याला आणखीनच जास्त स्लिम लुक मिळतं। वेलवेट, ब्रोकेट अशा प्रकारचे फॅब्रिक आणि मटेरियल हे शक्यतो अवॉइड करा, त्यामध्ये आपण आणखीनच जाड दिसून येतं। तर तुम्ही काय करा, ब्लाउज वरती आरी वर्क हे मिनिमम शिवून घ्या, त्याने तुमचा लुक खूप सुंदर दिसेल। खूप सारं असं आरी वर्क करून घेऊ नका, त्याने तुम्ही आणखीनच जाड दिसून याल। नंतरची टिप आहे ब्लाउजची फिटिंग। आता ब्लाउजची फिटिंग ही कशी असावी, जेव्हा तुम्ही ब्लाउज स्टिच करतात तेव्हा तुमचं ब्लाउज हे परफेक्ट फिटिंग मध्ये स्टिच करून घ्या, तुमचं ब्लाउज हे परफेक्ट फिटिंग मध्येच हवं। आता मी बऱ्याच साऱ्या महिलांना, मुलींना बघितलं आहे, त्या काय करतात की ब्लाउज स्टिच करून घेताना ब्लाउजची फिटिंग ही खूप जास्त टाईट स्टिच करून घेतात, तर त्याने काय होतं ते खूपच जास्त विचित्र वाटतं आणि त्यामध्ये आपण आणखीनच जाड दिसून येतो। कारण ब्लाउज जेव्हा जास्त टाईट आपण वेअर करतो तेव्हा बॅक साइडला आपलं जे फॅट असतं ते विजिबल होतं किंवा आपल्या दंडाचं जे फॅट असतं तेही विजिबल होतं आणि ते अजिबातच चांगलं वाटत नाही। त्यामुळे तुमचं ब्लाउज हे शक्यतो फिटिंग मध्येच असायला हवं।
आता त्याचबरोबर काही लेडीज आणि काही मुली काय करतात की आपलं ब्लाऊज हे खूप जास्त लूज शिवून घेतात, तर तीही चूक तुम्ही अजिबात करू नका. ब्लाऊज जर खूप जास्त लूज स्टिच करून घेतलं तर काय होतं, आपल्या ब्लाऊजचे जे शोल्डर असतात ते उतरतात आणि ते अजिबातच व्यवस्थित वाटत नाही. तो लुक आपला एक कुठेतरी गबाळ्यासारखा वाटतो. त्यामुळे शक्यतो तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घेताना ब्लाऊज हे जास्त टाईट ही स्टिच करून घेऊ नका आणि लूज ही स्टिच करून घेऊ नका. तुमची ब्लाऊजची फिटिंग ही तुम्हाला जशी कम्फर्टेबल दिसते तशाच प्रकारे तुम्ही ब्लाऊज हे स्टिच करून घ्या. तर आहे ब्लाऊज डिझाईन. आजकाल ज्या डिझाईन ह्या ट्रेंडिंग मध्ये आहेत त्याच डिझाईनचे ब्लाऊज तुम्ही स्टिच करून घ्या. आता बऱ्याच साऱ्या लेडीज अजूनही लेसच्या डिझाईन्स ह्या स्टिच करून घेतात, तर लेसच्या डिझाईन्स ह्या आउट ऑफ ट्रेंड झालेला आहे. तर आजकाल ज्या ट्रेंडिंग मध्ये आहेत त्याच डिझाईनचा ब्लाऊज तुम्ही स्टिच करून घ्या, त्याने तुमचा लुक हा खूप सुंदर दिसेल. तुम्ही स्लीव्हजला पफ डिझाईन ही शिवू शकता. त्याचबरोबर तुम्ही बोट नेक मध्ये भरपूर साऱ्या डिझाईन्स आहेत त्या घेऊ शकता. अजूनही भरपूर साऱ्या डिझाईन्स आहेत त्या तुम्ही स्टिच करून घेऊ शकता. त्याचसोबत ज्या महिलांना बोट नेक शिवून घ्यायला आवडत असेल आणि त्या हेवी वेटच्या असतील, जाड असतील, तर त्यांनी काय करा, तुमचा जो बोट नेक असतो तो थोडासा डीप मध्ये शिवून घ्या. असा डायरेक्टली तुमच्या गळ्याला टाईट घेऊ नका. त्याने काय होतं की तुम्ही जाड असता आणि ऑब्विसली तुमची मान ही बुटकी असेल आणि तुम्ही जर बोट नेक स्टिच करून घेतला तर त्यामध्ये तुमचा लुक हा आणखीनच जाड दिसेल आणि व्यवस्थित दिसणार नाही. त्यामुळे शक्यतो तुम्ही काय करा, जेव्हा तुम्ही बोट नेक स्टिच करून घेता तेव्हा तो थोडासा पसरट ठेवा, त्याने तुमचा लुक खूपच सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी मदत होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ज्या काही सोप्या आणि सिंपल टिप्स शेअर केल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा. नक्कीच तुमचा लुक हा साडीमध्ये स्लिम दिसेल. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.